तर सकाळीच उठले आणि अजून काहीच म्हणजे आंघोळ वगैरे झाली आणि हेअर वॉश केला, तर केस पण माझे तसेच आहेत. तर मी आज करणार आहे भाऊचं केळवण. तर त्यासाठीच मग थोडंसं तयारी सुरू आहे माझी मागे, स्वयंपाक वगैरे बरंच काही सगळं करायचं आहे. तर ना आता चाललं हळूहळू करते मी. आणि आप्पूचं कसं झालं, तर आपू आता झोपलेली आहे, त्यामुळं मग मी आता बाकीचे कामं करते. तर कामं म्हणजे आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा आहे, तर त्यासाठी जे जे लागतं सामान वगैरे ते माझं सुरू आहे करणं. आणि आपू झोपली त्यामुळं मग मला भरपूर असा टाईम आहे आता सध्या. आणि तिने एवढी मस्ती केली ना, खूप जास्त मस्ती केली. एवढ्या टाईममध्ये तिची मस्ती सुरू होती. ती मस्ती काय मी तुमच्यासोबत शेअर नाही केली, कारण की ना तिची मस्ती माझ्या मोबाईलसोबतच चाललेली होती. मोबाईल वगैरे बघत बघत तिचं चाललं होतं. आणि आता माझे भरपूर असे कामं राहिलेले आहेत बाकी. इथे मी कढी बनवून ठेवलेली आहे. तर इथे कढी बनवलेली आहे आणि इकडे भाजी, तिखट भाजी बनवली, इकडे भात बनवला आणि पसारा बघू शकतो. पसारा इतका डेंजर झालेला आहे ना, आता तेच मला आवरावरी करायचं आहे. इकडे भांडे पडलेत आणि इकडे सर्व आवरावरी करून घेते. तोपर्यंत आपूचे पप्पा उठतील आणि थोडंसं बाहेरून सामान पण आणायचं, ते पण आणायचं. आणि नंतर मग असं माझं चालू आहे काम. तर माझे हेअर अजून काही सुकले नाहीत, तर तेच मी आता वर बांधून घेते, स्वयंपाकात काही पडायला नको. आणि मला आता हे तळून घ्यायचं आहे, पापड्या वगैरे. तर तेच मी तळून घेते. आणि भाऊचं केळवण आहे, त्यामुळं ना म्हणजे खूप दिवसाचं माझं असं चाललं होतं की त्याचं करून घेऊया, पण ते राहतच होतं. पण आज चांगला दिवस भेटला मला आणि म्हणलं चला करून घेऊ आपण पटापट सर्व काही. आपलं मॅनेज करणं थोडंसं कठीणच आहे, आपलं सर्व हे करतात सांभाळता. पण मी ट्राय करते, जसं जसं माझ्याकडून होईल तसं तसं मी करते. आणि तिथे ना एकच मिनिट दाखवते मी. आणि ती या भिंतीला ना, जी ही भिंत दिसते ना, या भिंतीला मला ना थोडंफार डेकोरेशन करायचं आहे, तर ते बाकी आहे अजून. आता ते डेकोरेशन मी जेव्हा आपूचे पप्पा उठतील आणि जेव्हा सगळा माझा स्वयंपाक वगैरे होईल ना, तेव्हा मी ते डेकोरेशन करायला घेणार आहे. तोपर्यंत मी त्याला बिलकुल हात नाही लावणार. आणि मी 1-2 पार्सल बोलवले होते, ते रिटर्न होते, त्यामुळे ते रिटर्न करून आले. तर त्याच्यामुळेच मला लक्ष पण आलं की ब्लॉग पण बनवायचा आहे आपल्याला. ब्लॉगमध्ये आपण हे पण ब्लॉगमध्ये शेअर करायचं आहे, त्यामुळे थोडासा त्यामध्ये वेळ गेला. आणि आता झालं, मी फटाफट थोडेसे भांडे आहेत ते घासून घेते आणि पापड्या वगैरे तळून घेते. बाकी मग जसं जसं समोर आता काय काय मी माहिती नाही, मला आपू जर उठली तर माझ्या हातात काय मोबाईल देत नाही, त्यामुळे मी जेवढा व्हिडिओ होईल तेवढा करेल, बाकीचं नाही. तेल ना गरम करायला ठेवणार आहे आणि त्यामध्ये कुरड्या पापड्या जे काही असेल ना ते तळून घेणार आहे. आणि खरं ना, माझ्या भाऊ पण म्हणत होता की तुझ्याकडून नाही होणार, तू हे सगळं नको करू. आणि जेव्हा समजा आपण गावी जाऊ ना तेव्हा हे सर्व करू. पण माझा खूप जास्त म्हणजे विचार होता असा की तेव्हा तर आपण करूच या, पण आत्ता खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ते माझ्यासाठी केळवण म्हणजे. कारण की खूपच छान वाटतं असं सर्व केलं वगैरे. तर एक डब्बा ठेवते, तर त्याच्यात मी पापड्या भरून ठेवते. आणि तिकडे जाऊन पण करायचंच आहे आम्हाला, म्हणजे आता नक्की नाही आहे, मी असं सांगते करायचंच आहे म्हणजे करायचंच असं नाही आहे, पण करू आम्ही. जर झालं तिकडे ना तर आई बोललेली तिकडे पण करू, पण इथे करणं मला ना इम्पॉर्टंट वाटत होतं खूप जास्त, त्यामुळं मी हे करते. आणि माझा छोटासा हे आय ट्रॅक आहे तो लावून देते मी, त्याच्यावर पटापट होऊन जायचं. मी फरशा वगैरे पुसून घेतला आहे, फक्त लाईट ऑफ आहे आणि लाईट ऑफ आहे त्यामुळं दिसत नाही आहे. आणि आप्पू आणि आप्पूचे पप्पा झोपले आहेत, त्यामुळं मला आवाज नाही करता येणार जास्त. पण मी ना याला फिट करते आणि मग नंतर थोडंसं बरं तुमच्यासोबत बोलू शकते, तर तेच करते. तर मी कॅमेरा इथे लावून घेतला आणि मी तळाईचं काम करून घेतलं. तर असं जास्त काही करत नाही आहे मी की नवीन म्हणजे पुरणपोळी बनवण्यासाठी ना मला हेल्पला कोणीतरी लागत होतं, पण नाही माझ्याकडे कोणी. तर
तर मला ते एकटीलाच करावं लागणार आहे. आता माझ्या भावासाठी करायचं म्हटलं तर मला एकटीलाच करावं लागेल ना, त्यामुळे मी ते करते. आणि तुम्हाला नसेल दिसत पण मी या डब्यात आता जे काय आहे ना छोट्या छोट्या वस्तू. आणि हां, आपूचे पप्पा पण मला हेल्प करतात, पण त्यांचं थोडंसं ना म्हणजे ऑफिसचं थोडंसं सुरू आहे, डे नाईट असं वगैरे, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेम सुरू आहे झोपेचा वगैरे. तर ते झोपून घेते आणि त्यांची जेव्हा झोप होईल तेव्हाच ते व्यवस्थित काम करू शकतात. त्यामुळे मी त्यांना झोपू दिलं आहे आणि त्यांनी पण मला सांगितलं आहे की मी तुला हेल्प करेन, त्याच्यामुळं थोडं म्हणजे झोप झाल्यानंतर करेन. त्याच्यामुळे मी त्यांना अजिबात डिस्टर्ब नाही करणार आहे. माझे जे माझे कामं आहेत स्वयंपाकाचे ते मी आधी पटापट करणार आहे आणि नंतर मग थोडंफार केळीचं पान वगैरे ते पण आणायचं आहे ना. तर काय माहिती छान आहे ना. तर आणि हां, मी हा स्वयंपाक ना पूर्णाचा स्वयंपाक जो आहे तो मला येतो, पण ना येतो म्हणजे कसं झालं आहे, तो मला येतो पण मी एकटीने नाही केला या आधी. पण आज मी एकटी करतो तर तुला कसा होतो आणि भावला आवडतो. भावला आवडणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच माझं ते सुरू आहे. थोड्या वस्तू बनवायला पण खूप जास्त उशीर लागतो. आणि आपू झोपलेली आहे ना, तर मला सोपं पडलं आहे ते, नाहीतर खूप जास्त कठीण लागतं. पण आता वाजता आहे 12 वाजता आहे आणि आत्ता आपू झोपली आहे, त्यामुळं ते पण माझ्यासाठी सोपं नव्हतं. फरशा झाडून भांडे हे सगळं करून पुरण करून मी ते पण करून ठेवलं. ते पण मी तुम्हाला दाखवते पुरण कसं केलं आहे आणि छान झालं ते पण मी त्याचा व्हिडिओ नाही घेतला कारण की आपूसकडे मोबाईल होता आणि मला ते नाही घेता आलं, त्यामुळे मी ते नाही घेतलं. पण मी सांगेन माझ्याकडे असेल ना काही दाखवायचं ते मी दाखवलं. आता मला ही कढई या कढईचं सोपं पडतं त्यामुळे मी याच्यातच करते. बाकी तर तेलाचं वगैरे ना मी याच्यातच करते. आता आपूचे पप्पा होतले ना पाक थोडाफार झालेला होता, पण हे जे पसारा झाला होता ना ते खूप जास्त दिसत होतं, त्यामुळे तेच आवराआवरी मी करत होती आणि इकडे तिकडे पसारा खूपच झाला होता. आता पूर्णाचा स्वयंपाक म्हटल्यावर खूप जास्त पसारा होऊन जातो, त्यामुळे मग म्हटलं ते पहिले आवरून घ्यावं आणि फक्त पोळ्या आणि बाकीचे थोडे छोटे मोठे कामं राहिले होते, बाकी सर्व झालं होतं. त्यामुळे मग मी पसारा आणि गॅस घासून घ्यायला घेतला, कारण की गॅस जर क्लीन असला की मग पोळ्या टाकायला पण छान वाटतं. आणि त्यामुळं मग आणि मी बाहेरून ते पूजेचं ताट आणलं होतं, ते पण व्यवस्थित वॉश वगैरे करून ठेवलं होतं आणि सर्व सामान भाज्या वगैरे सर्व झालेल्या मी वर ठेवल्या होत्या खिडकीमध्ये, कारण की शिंतोडे वगैरे उडणार नाहीत त्यामुळं. आणि माझे केस वगैरे सर्वच विचारायचे राहिले होते, पण पहिले कामं करून घ्यावं म्हटलं, कारण की आपली झोपलेली होती आणि आपली जर उठली नाही तर तेवढं व्यवस्थित करू देत नाही. त्यामुळे मग माझं पटापट ते भांडे घासून ठेवावं म्हटलं आणि किचन वटा तोपर्यंत क्लीन करते नंतर म्हटलं. असं चाललं होतं माझं एक काम. आणि भांडे वगैरे घासून घेतल्यानंतर गॅस वटा पण घासायचा होता आणि सर्वच क्लीन करायचं होतं, कारण की मग थोडंसं ना छान वाटतं पोळ्या वगैरे टाकायला. हेच माझं चाललं होतं. बाकीचे सगळे कामं तर असेच झाले होते पटापट करून, आपूसोबत खेळत खेळत करून घेतले होते. पण डेकोरेशनचं थोडंफार राहिलं होतं माझं काम, थोडंफार म्हणजे पूर्णच राहिलं होतं. जसं डेकोरेशन मला करायचं होतं ते सर्वच राहिलं होतं, त्यामुळं ते पण मला करणं म्हणजे लवकरच करायचं होतं, कारण की आता 4 वाजले होते हे सर्व आवरेपर्यंत आणि टाईम एवढा फटाफट जात होता ना, त्यामुळं मग मला काहीच करता येत नव्हतं. तर भाऊ पण येणार होता, पण मी त्याला म्हटलं की तू वेळेवरच ये, कारण की आधी आला तर तेवढं काही त्याला म्हणजे हे वाटणार नाही थकून. तर मी किचन वटा क्लीन करून घेतला आणि खूप जास्त कंटाळा आला. नाही, मी
तेवढे दिसतात ना तेवढे भांडे घासले आणि बाकीचा किचन वटा असं काही क्लीन करून घेतला. आणि आता ना मला समोरचे कामं करायचे आहेत. तर समोरची मी काय कामं करू मला हेच कळत नाही आहे. म्हणजे कसं ना आता किती वाजलेत, आता 1 वाजला आहे. तर आता मी माझ्या 3 गोष्टी राहिल्या आहेत. पहिले म्हणजे भजे करायचे आहेत, ते राहिले, ते तळून घ्यायचे आणि नंतर दूध तापवायचे. तर ते तर आपूचे पप्पा आणतील, ते अजून उठले नाहीत तर ते आणायचं आहे. आणि बाकी काय राहिले, बाकी पोळ्या राहिल्या. तर पोळ्याला पण थोडासा वेळ आहे, त्या मी 3च्या तशा टाकून घेईल कारण की भाऊचा टायमिंग आहे 6चा यायचा, त्याच्यामुळं त्या मी त्यानंतर टाकेल. आणि आता जे करायचं आहे ना तर मला वाटते मी आता काय करू, थोडंसं डेकोरेशनचं. पण डेकोरेशनचं जरी करायचं आहे ना तरी पण आम्हाला डबल टेप लागणार आहे आणि डबल टेप लागायला आणायला ना तिचे पप्पा उठायला पाहिजेत. म्हणजे सगळं काम ना म्हणजे आहे ते आपूच्या पप्पावरच डिपेंड आहे. ते उठले तेव्हा मी मस्त तिथे ना त्या भिंतीला मी करून घेते. माझे आत्तापर्यंतचे सर्व कामं झाले होते आणि आपूचे पप्पा पण झोपेतून उठले होते. मी एवढं असं काही लावून घेतलं होतं केळवणाचं आणि ते भीत थोडीशी कलर ना त्याचा फेंट झालेला आहे, त्यामुळं ती थोडीशी हातं वगैरे लागून असं दिसत होती. पण सर्व बाकीचं लावणं माझं सुरू होतं. आपू तिकडे गेली तोपर्यंत मी म्हटलं आता ही लावून घ्यावं, पण ती लगेच माझ्याकडे आली होती आणि मी तिला हे सर्व तिच्या चुपचाप करत होती, पण ती आली होती. आणि हे मी सर्व ऑनलाईन ऑर्डर केलं होतं, खूप आधीपासून केलं होतं, पण मला ते वेळच नव्हता करायला. म्हणजे असं टाईम नव्हता भेटत व्यवस्थित की आपू पण शांत बसली पाहिजे असं. पण मी हे असं पटापट लावून घेतलं आणि जास्त काही डेकोरेशन केलं नाही मी, थोडंफारच केलं कारण की ना या भिंतीला ना थोडंसं चिकटपट्या लावलं की लगेच निघून जातात आणि परत रेंटमधलं रूम असली ना थोडंसं आपल्याला भिवूनच, त्यामुळं असं डेकोरेशन करावं लागतं. तर थोडं मी असं करून घेतलं आणि आपली इकडं आली होती, आता चिकटपट्ट्या खाणं सुरू होतं. तर असं काहीतरी तिचं सुरू होतं तोपर्यंत मी सर्व मस्त छान लावून घेतलं आणि नंतर छान वाटत होतं. आता वाजले होते 5, तर 5 वाजून गेले होते, टाईम थोडासाच राहिला होता. तोपर्यंत मला केळीचं पान आणून द्या वगैरे, फूल आणून द्या असं माझं चाललं होतं त्यांच्याकडे म्हणणं. नंतर बाहेर रांगोळ पण काढायची होती, ती पण काढून घेतली आणि इथे काय तेवढी जागा नाही, त्यामुळं मी जशी मावेल जसं होईल तशी रांगोळी काढली आणि तेवढ्यातच भाऊ आला. आता हा व्हिडिओ ना आडवा घेतलाच नाही, त्यामुळं व्यवस्थित दिसत नाही आहे, पण जेवढा दिसते तेवढा तुम्ही बघा. मस्त छान असा आम्ही मस्त केळवण वगैरे केलं होतं. आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.